नमस्कार, मी MC गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील अनुज्ञापन निरीक्षक पदाची 118 पदाची भरती निघाली आहे। त्याची काय शैक्षणिक पात्रता आहे, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर परीक्षा पद्धती काय असणार आहे, त्यानंतर परीक्षेची फीज आणि परीक्षा पॅटर्न, पेपर पॅटर्न हे बघणार आहोत। तर चला तर आपण जाहिरातीकडे जाऊया आणि जाहिरातीमध्ये डिटेल बघूया। बघा येथे दिलेले बघा, आज 15 मार्च 2024 आज ही जाहिरात आलेली आहे। त्यानंतर बघू शकता आपण की 118 पदासाठी जाहिरात आहे। काय तर 118 पदासाठी जाहिरात आलेली आहे। 118 पे स्केल बघा 29,200 ते 92,300चा पे स्केल आहे अनुज्ञापन निरीक्षक पदाची। त्यानंतर बघू शकता याची पे स्केल किती आहे, 29,200 ते 92,300 118 पदाची। त्यानंतर जे काही कॅटेगरीचे उमेदवार आहे, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, विजा, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव या सर्व कॅटेगरीचे मिळून 118 जागा आहे। तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता हे बघून घ्यायचं आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या जागा बघून घ्या। या अशा प्रकारे आहेत। त्यानंतर बघू शकता आपण की याची शैक्षणिक पात्रता बघायची आपल्याला, तर शैक्षणिक पात्रतासुद्धा बघूया आपण। हे बघा शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे, तर शैक्षणिक अर्हता उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावं, म्हणजे ग्रॅज्युएशन त्याने कंप्लीट केलेलं असावं। त्यानंतर दुसरं दिलेले अनुभव, अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेसाठी उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तसेच कनिष्ठ लेखा किंवा लेखा परीक्षक, लेखा सहाय्यक व तत्सम पदावर किमान 5 वर्ष नियमित तत्वावर सेवा कालावधीत पूर्ण केलेला असावे। म्हणजे बघा जो BMCचा कर्मचारी आहे, त्याने 5 वर्ष सर्व्हिस दिलेली आहे, त्या कर्मचाऱ्यांसाठी डिपार्टमेंटल भरती आहेत। काय डिपार्टमेंटल भरती आहेत, त्यासाठी 5 वर्षांची सर्व्हिस झालेली पाहिजे। म्हणजे क्लास 4चे कोणत्याही प्रकारचे क्लास 4चे एम्प्लॉई ही एक्झाम देऊ शकत नाही। किमान क्लर्क किंवा त्याच्यापेक्षा वरचे कर्मचारी ही एक्झाम देऊ शकतात। त्यानंतर बघू शकता की एक्झाम पॅटर्न किती आहे, तर एक्झाम पॅटर्न ही परीक्षा पद्धती त्यामध्ये त्यांनी सांगितले की 100 मार्काची परीक्षा आहे, त्यापैकी 45 गुणाने उत्तीर्ण झालेला पाहिजे। त्यानंतर वयोमर्यादासाठी बघा काय दिलेले त्यांनी, तिसरा पॉईंट बघा त्यांनी सांगितलेलं की मराठी भाषा उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तत्सम व उच्चतम परीक्षा 100 गुणाची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा। म्हणजे 11वी-12वीला त्याचा मराठी हा विषय असला पाहिजे। त्यानंतर वयोमर्यादा बघा, तुम्ही कॅटेगरीचे उमेदवार असेल तर तुमच्यासाठी 38 वर्ष सूट आहे आणि तुम्ही कॅटेगरीच्या उमेदवारासाठी 43 वर्ष आहे आणि ओपनच्या उमेदवारासाठी 38 वर्ष अट आहे, तर तुम्ही भरू शकता। त्यानंतर बघा आता तुमची जी काही महत्त्वाची डेट दिलेली त्यांनी की 31/12/2023 पर्यंत तुमची सर्व्हिस 5 वर्षाची झाली असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, नाहीतर तुम्हाला भरता येणार नाही। त्यानंतर बघायचं आहे आपल्याला वयोमर्यादा बघा त्यांनी दिलेले की रिझर्व कॅटेगरीसाठी 38 आणि ओपन कॅटेगरीसाठी 38 पेक्षा जास्त नसावे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43 पेक्षा जास्त नसावे असं दिलेलं आहे। एक्झाम पॅटर्न बघा त्यांनी सांगितले महत्त्वाचं आहे। परीक्षा पद्धती 100 मार्काची आहे आणि यामध्ये त्यांनी काय सिलेबस दिलेले बघून घ्या। महानगरपालिकेच्या अधिनियमांतर्गत अनुज्ञापत्र देण्याची तरतूद प्रकरण, कलम, जाहिरात, त्यानंतर फेरीवाला, व्यापार आणि अवकाणे हे 4 अ, ब, क हे भाग दिलेले। त्यासाठी प्रत्येकी भागासाठी त्यांनी मार्क दिलेले। अ भागासाठी 35 प्रश्न, फेरीवालासाठी 20 प्रश्न, त्यानंतर व्यापारसाठी 10 प्रश्न आणि अवकाणे यासाठी 5 प्रश्न, म्हणजे असे मिळून सगळे 70 गुण होतात। किती 70 गुणासाठी विचारण्यात येणार आहे। त्यानंतर नागरी दैनंदिनीसाठी 10 प्रश्न विचारण्यात येणार आहे। त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी 15 प्रश्न, त्यानंतर कायदाविषयक ज्ञानासाठी 5 प्रश्न, म्हणजे असे सर्व मिळून 100
प्रश्न 100 गुणासाठी असणार आहे. यापैकी तुम्हाला किमान परीक्षेत पास होण्यासाठी 45% गुण घ्यावे लागणार आहे. ही अशा प्रकारे तुमची परीक्षा पद्धती आहे. आता परीक्षा पद्धती कोण घेणार आहे? तर परीक्षा पद्धती साहजिक IBPS घेणार आहेत. हे पुढे आपण बघणारच आहोत. त्यानंतर बघा फॉर्म कसा भरायचा आहे. तर फॉर्म बघा आपल्या ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यावरून 15 दिवसाच्या कालावधीकरता असणार आहे. म्हणजे आजची तारीख बघून घ्या. आजपासून बघून घ्या. आजपासून 15 दिवस म्हणजे पुढे असणार आहेत. पुढील 15 दिवसासाठी एक्झाम हे सुरू असणार आहे. लिंक तोपर्यंत तुम्हाला IPS याच्यावर जाऊन भरायचं आहे. बघून घ्या. IPS संस्थेवर म्हणजे IPS लॉग इनवर भरू शकता तुम्ही. त्यानंतर बघा पुढे बघू शकता तुम्हाला काय दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. आणि जे काही डिपार्टमेंटल कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच ही ॲड आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी MCGM गुरु असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि शेवटी बघू शकता ही तुम्हाला अर्जाचा नमुना दिला आहे. हा तुमच्या ऑफिसमधून तुम्हाला भरून घ्यायचा आहे, तुमच्यासाठी ठेवायचा आहे. याचं तुम्हाला नंतर कामी येईल. थँक्यू.